आजचा आपला जो विषय आहे ना, तो खरं तर ऐकणाऱ्या प्रत्येकाला खूप आतून विचार करायला लावणार आहे. नक्कीच. म्हणजे एखाद्याच्या आतली जगण्याची किंवा काहीतरी साध्य करण्याची जी जिद्द असते, ती नव्याने जागी करणारा हा विषय आहे. नुकताच देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी जी परीक्षा आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग. म्हणजेच आपली UPSC परीक्षा. हो, अगदी बरोबर. तर या UPSC परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय आणि नेहमीप्रमाणेच अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे पेढे भरवतानाचे फोटो आपल्या समोर येत आहेत. हो. तो एक नेहमीचाच माहोल असतो निकालाच्या वेळी. खरंय. पण या सगळ्या झगमगाटात आणि यशोगाथांमध्ये ना, एक नाव असं आहे ज्याची कहाणी अक्षरशः अंगावर काटा आणते. हे नाव आहे भिखण रोजेकर. भिकण रोजेकर, बरोबर. आणि ही जी माहिती आपण आज घेतोय ती न्यूज 18 महाराष्ट्र आणि लोकमत या वृत्तसंस्थांच्या ताज्या बातम्यांवर आधारित आहे. त्यातूनच या तरुणाची ही जी अभूतपूर्व संघर्षगाथा समोर आलीये, ती आज आपण इथे विस्तरित डिकोड करणार आहोत. आणि हे खूप महत्वाचं आहे. हो. आणि आजच्या या सखोल चर्चेचं मुख्य उद्देश हेच आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूची संपूर्ण परिस्थिती त्याच्या विरोधात उभी असते, अगदी पूर्णपणे विरोधास. होय, म्हणजे जेव्हा गरिबी आणि संकटांची माला संपायचं नावच घेत नाही, तेव्हा केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्याच्या जोरावर सर्वोच्च यश कसं मिळवता येतं, हे या उदाहरणातून डिकोड करायचं आहे. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. इथे एक अत्यंत रंजक बाब म्हणजे ही केवळ एका स्पर्धा परीक्षेतील यशाची बातमी अजिबात नाहीये. आपण जेव्हा बातम्या वाचतो तेव्हा आपल्याला फक्त एक रँक दिसतो आणि एक नाव दिसतं. पण त्या एका रँकच्या मागे उभा असलेला जो कित्येक वर्षांचा वनवास असतो, तो आपल्याला सहसा दिसत नाही. खरंय, तो अदृश्यच असतो. अगदी. आणि UPSC परीक्षा ही देशातली सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि त्यातून निवड होते ती फक्त 1000-1200 मुलांची. म्हणजे यशाची टक्केवारी खूपच कमी असते. हो, 0.1%हूनही कमी. भिकण रोजेकर यांचं हे यश मानवी जिद्दीचा, कधीही न संपणाऱ्या संघर्षाचा आणि हार न मानण्याच्या प्रवृत्तीचा एक सर्वोच्च नमुना आहे. नक्कीच. एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन या अफाट स्पर्धेत स्वतःला सिद्ध करणे ही गोष्ट केवळ अभ्यासापुरती मर्यादित राहत नाही, तर ती मानवी मानसिकतेच्या एका अभूतपूर्व ताकदीचं दर्शन घडवते. आणि म्हणूनच मला वाटतं की या यशाची पाळेमुळं समजून घेण्यासाठी आपल्याला भिकनच्या कौटुंबिक पार्श्वभूमीकडे जावं लागेल. कारण केवळ प्रतिकूल परिस्थिती हा शब्द इथे खूप अपुरा पडतो. खूपच अपुरा पडतो. भिकण हा मराठवाड्यातून येतो. जालन्यासारख्या दुष्काळग्रस्त पट्ट्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ हे त्याचं अत्यंत छोटंसं गाव आहे. आता इथली परिस्थिती आपण थोडी सविस्तर पाहूया. त्याचे वडील जगन रोजेकर आणि आई बेबीताई हे स्वतःच्या शेतात राहणारे शेतकरी नाहीत, तर ते चाळीसगाव तालुक्यातील वाडा येथे एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करायचे. इथे थांबून आपण थोडा विचार करूया. सालगडी हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे, कारण अनेकांना या शब्दाची खोली किंवा त्यामागचे कष्ट कदाचित माहिती नसतील. अगदी बरोबर. सालगडी म्हणजे वर्षभराच्या करारावर दुसऱ्याच्या शेतात राबणारा मजूर. हो. स्वतःचं असं काहीही नसताना दुसऱ्याच्या शेतात ऊन, पाऊस, थंडी याची कोणतीही तमा न बाळगता घाम गाळणाऱ्या या कुटुंबाची ही पार्श्वभूमी आहे. आणि तेही रोजच्या रोज. हो ना. आई बेबीताई यासुद्धा शेतात मोलमजुरी करायच्या. दुसऱ्याच्या शेतात राबून वर्षाकाठी जे काही तुटपुंजे पैसे मिळतील त्यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. अशी ही रोजच्या जगण्याची भ्रांत असलेली परिस्थिती होती. याला जर आपण एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या परिस्थितीची भीषणता अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. सालगडी म्हणून काम करणाऱ्या कुटुंबाचं उत्पन्न किती असते? वर्षभराची केवळ जगण्यापुरती तरतूद, अनेकदा तर हातात रोख रक्कमही फारशी नसते, धान्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. खरंय, पैशांची नेहमीच चणचण असते. अशा कुटुंबात मुलांच्या शिक्षणाचा विचार करणे हाच मुळात एक अत्यंत क्रांतिकारी विचार आहे. भिकणचे आईवडील स्वतः पूर्णपणे निरक्षर आहेत. त्यांनी कधीही शाळेची पायरी चढलेली नाही. हो. पण तरीही आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवण्याचा त्यांचा जो निर्णय होता, तो खऱ्या अर्थाने एक धाडसी आणि दूरदृष्टीचा निर्णय होता. कारण पोटाचा प्रश्न जेव्हा असा आ वासून उभा असतो, तेव्हा पहिली तडजोड नेहमीच शिक्षणाशीच केली जाते. नक्कीच. समाजात अनेकदा आपण पाहतो की गरिबीमुळे शिक्षणाच्या वाटा सर्वात आधी बंद केल्या जातात. मुलं थोडी मोठी झाली की त्यांनाही मजुरीला लावलं जातं, जेणेकरून घरात 4 पैसे जास्त येतील. अगदी सामान्यपणे हेच घडतं. पण या निरक्षर आईवडिलांनी ती वाट अधिक प्रशस्त केली.
आर्थिक दुर्बलता, 18-20 दारिद्र्य असतानाही आम्ही शिकलो नाही पण आमची मुलं शिकून मोठी झाली पाहिजेत, हे स्वप्न पाहणे यामागे एक अफाट मानसिक ताकद असते. हो, खूप मोठी ताकद असते ती. हा एक प्रकारचा जनरेशनल सॅक्रिफाईस आहे. म्हणजे पिढ्यानुपिढ्यांचा त्याग. स्वतःच्या आयुष्यात कोणतंही सुख न पाहता पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणे हे सामान्य काम नाही. हे सगळं ऐकतानाच खरं तर खूप भारावून जायला होतं. पण या संघर्षात आणखी एक अत्यंत भावनिक आणि धक्कादायक माहिती समोर येते, जी ऐकताना खरंच निशब्द व्हायला होतं. कोणती माहिती? अलीकडेच एका दुर्दैवी अपघातात भिकनच्या आईला म्हणजे बेबी ताईंना कायमस्वरूपी अपंगत्व आलं. आता या परिस्थितीची फक्त कल्पना करा. अरे रे, हे खूपच भयंकर आहे. एकीकडं अत्यंत हलाखीची आर्थिक स्थिती, मुलाच्या शिक्षणाचा तो वाढता खर्च आणि दुसरीकडे घरातल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचे असे अपघातग्रस्त होणे. ही अशी वेळ असते जिथे एखादं चांगलं सुस्थितीत असलेलं कुटुंबही पूर्णपणे कोलमडून पडतं. आईला आलेलं अपंगत्व हा कोणत्याही कुटुंबासाठी एक प्रचंड मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का असतो. नक्कीच. अशावेळी अनेक मुले आपले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मजुरीकडे वळतात. आणि सामाजिकदृष्ट्या ते स्वाभाविकही मानले जाते. लोकही म्हणतात की आता घर सांभाळायला हवं. पण इथे तसं अजिबात झालं नाही. इथेच या कुटुंबाचे वेगळेपण दिसून येते. आईच्या अपघातानंतरही भिकनच्या वडिलांनी जगन रोजेकर यांनी कष्टाची साथ अजिबात सोडली नाही. वा. त्यांनी खचून न जाता उलट दुप्पट जोमाने काम सुरू ठेवलं. आईला काम करता येत नसताना एकट्या वडिलांनी कुटुंबाचा आणि भिकनच्या शिक्षणाचा गाडा ओढला, जेणेकरून भिकनच्या अभ्यासात कोणताही खंड पडू नये. हीच ती गोष्ट आहे जी या संपूर्ण प्रवासाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. हे केवळ पैशांची तडजोड करण्याबद्दल नाहीये बरं का, तर हे मुलाला एक भक्कम मानसिक आधार देण्याबद्दल आहे. हे असं सांगण्यासारखं आहे की तू फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर, बाकीचे सगळे वादळे मी पेलून घेईन. खरंय, किती मोठा आधार आहे हा. असा खंबीर पाठिंबा ज्याच्या पाठीशी असतो ती व्यक्ती सहसा कधीच पराभूत होत नाही. भिकनसाठी हे यश मिळवणे हा केवळ त्याचा महत्त्वाकांक्षेचा भाग राहिला नव्हता, तर ती त्याच्या आईवडिलांच्या कष्टाची परतफेड करण्याची एक मोठी जबाबदारी बनली होती. आणि या जबाबदारीची पूर्ण जाणीव ठेवूनच भिकनने आपला शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला. आता आपण त्याचा या शैक्षणिक प्रवासाचा नकाशा आपल्या सखोल चर्चेत मांडूया. हो, तो प्रवासही तितकाच रंजक आहे. कारण हा प्रवास जळगाव सपकाळ ते दिल्ली असा आहे. त्याने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्वतःच्या गावात म्हणजेच जळगाव सपकाळमध्येच पूर्ण केले. त्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी त्याने छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालय गाठले. इथपर्यंतचा प्रवास हा अत्यंत मर्यादित साधनांमध्ये झाला. बरोबर. मोठं स्वप्न उराशी बाळगून या तरुणाने थेट देशाची राजधानी गाठली, म्हणजे दिल्लीला तो गेला. दिल्ली हे UPSCच्या तयारीचं एक सर्वात मोठं केंद्र आहे. पण तिथे राहणे, तिथल्या क्लासेसची फी भरणे, तिथला तो रोजचा खर्च पाहणे हा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबालाही परवडणारा नसतो. अजिबात नाही. तो खर्च खूप मोठा असतो. तिथे एका सालगड्याच्या मुलाने जाऊन तयारी करणे हेच मुळात एका मोठ्या संघर्षाला आमंत्रण देण्यासारखं आहे. होय, आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. भिकनने दिल्लीत जाऊन लगेच काही यश मिळवलं नाही. आपण सहसा अशा यशोगाथा वाचतो जिथे कोणीतरी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलंय किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या प्रयत्नात. पण भिकनची कहाणी तशी नाहीये. त्याने तब्बल 4 वेळा UPSCची परीक्षा दिली आणि 4ही वेळा त्याला अपयश आले. सलग 4 वर्ष अपयश. हो, सलग 4 वर्ष अपयशाचा सामना त्याला करावा लागला. प्रश्न मानसशास्त्रीय पातळीवर खूप खोल आहे. 4 वेळा आलेलं अपयश पचवणं ही खरंच साधी गोष्ट नाहीये. नक्कीच नाही. UPSC परीक्षेचे स्वरूप जर आपण पाहिले तर त्यात पूर्वपरीक्षा असते, मुख्य परीक्षा असते आणि मग मुलाखत, असे 3 टप्पे असतात. या पूर्ण प्रक्रियेला 1 वर्ष लागते. समजा एखादा विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचला आणि तिथे त्याची निवड झाली नाही, तर त्याला पुन्हा शून्यापासून म्हणजेच पुढच्या वर्षीच्या पूर्वपरीक्षेपासून सुरुवात करावी लागते. म्हणजे जे विद्यार्थी 4-5 वर्षे तयारी करतात ते एका अर्थाने एका चक्रातच अडकलेले असतात. अगदी बरोबर. अशा 4 वर्षांच्या अपयशाचा अर्थ आहे आयुष्यातील अत्यंत उमेदीची 4 वर्ष केवळ निराशा आणि अनिश्चिततेत घालवणं. हो, ती वर्ष खूप महत्वाची असतात. वयाच्या 20-25 जेव्हा आजूबाजूचे मित्र नोकऱ्या शोधत असतात, स्थिरस्थावर होत असतात, तेव्हा आपण मात्र एका बंद खोलीत पुस्तकांमध्ये डोकं खुपसून बसलेलो असतो. आणि भिकनची परिस्थिती सामान्य विद्यार्थ्यांसारखी अजिबात नव्हती. नाही, मुळीच नाही. त्याला घरून येणारा प्रत्येक रुपया हा त्याच्या वडिलांच्या घामाचा होता.
एकीकडे घरात 18वी दारिद्र्य, आई अपघातग्रस्त होऊन अपंग झालेली, वडील एकटे शेतात सालगडी म्हणून राबणारे आणि दुसरीकडे स्वतःला सतत मिळणारं हे अपयश. अशा वेळी अपराधीपणाची भावना खूप प्रबळ होत असेल ना. म्हणजे आपण विचार करतो की आपले आई वडील तिथे उन्हात राबत आहेत आणि आपण इथे दिल्लीत यश मिळवू शकत नाही होत. नक्कीच, ही जी अपराधीपणाची भावना असते ना, ती अनेकदा विद्यार्थ्यांना आतून अक्षरशः पोखरून काढते. दिल्लीसारख्या शहरात राहण्याचा खर्च, तिथल्या स्पर्धेचं दडपण आणि घरची परिस्थिती या दुहेरी कात्रीत सापडलेला विद्यार्थी सहसा दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नात हार मानतो. हो, तो सोडून देतो तयारी. 99% लोक अशा वेळी एखादी छोटी मोठी नोकरी शोधतात किंवा तयारी सोडून सरळ गावी परततात. पण अपयश ही थांबण्याची खूण आहे की अधिक तयारी करण्याची संधी? भिकनने या अपयशाला थांबण्याची खूण मानले नाही. त्याने आपल्या चुका सुधारण्याची एक मोठी संधी मानले. जेव्हा आपण कोसळतो तेव्हा पुन्हा उभं राहण्यासाठी जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा भिकनला त्याच्या आईवडिलांच्या संघर्षातून मिळत होती. हेच त्याच्या मानसिक कणखरतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. हे विश्लेषण खरंच खूप डोळे उघडणारे आहे, कारण जेव्हा आपण भिकनच्या या 5व्या प्रयत्नातील यशाकडे पाहतो तेव्हा त्या यशाची किंमत, त्याचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजते. होय, सलग 4 वर्षे अपयशाचे चटके खाल्ल्यानंतर रात्रंदिवस एक करून भिकनने या 5व्या प्रयत्नात खऱ्या अर्थाने इतिहास घडवला. त्याने देशभरातून 812वी रँक मिळवली आहे. खूप मोठी झेप आहे ही. आणि मिळालेल्या माहितीनुसार या रँकच्या आधारे त्याला IPS म्हणजेच भारतीय पोलीस सेवा कॅडर मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एका सालगड्याचा मुलगा आता IPS अधिकारी होणार आहे. विचार करा, ज्या व्यवस्थेत ग्रामीण भागातील गरीब माणसाला साधी दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढताना 10 वेळा विचार करावा लागतो. खरंय, खूप भीती वाटते सामान्य माणसाला. त्याच व्यवस्थेत आता या सालगड्याचा मुलगा थेट एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणार आहे. हा केवळ एका व्यक्तीचा विजय नाही, तर हा संपूर्ण व्यवस्थेतील एका मोठ्या बदलाचा संकेत आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या कुटुंबाच्या यशाची मालिका फक्त इथेच संपत नाहीये. अरे वा, आणखी काही आहे का? हो, भिकणचा लहान भाऊ विकास हा देखील महिनाभरापूर्वीच आसाम फायटर या आर्मीत भरती झालाय. क्या बात आहे. एका मजुराची, एका सालगड्याची 2 मुलं, एक देशाच्या सीमेवर संरक्षण करण्यासाठी आर्मीत आणि दुसरा देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी IPS अधिकारी. एकाच घरातून 2 मुलं देशसेवेत रुजू झाली आहेत. हा खरोखरच एक सुवर्ण क्षण आहे त्या कुटुंबासाठी. ज्या आईवडिलांनी आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्याच्या शेतात राबण्यात घालवले, त्यांची दोन्ही मुलं आज देशाच्या सर्वोच्च सेवांमध्ये गेली आहेत. नक्कीच. याहून मोठा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय असू शकतो? अगदी बरोबर. आणि या यशाचे पडसाद गावात कसे उमटले हे पाहणे सुद्धा तितकेच रंजक आहे. गावात तर मोठा उत्सवच झाला असेल. हो, जेव्हा ही बातमी गावात धडकली तेव्हा गुलालाची मुक्त उधळण करत संपूर्ण जळगाव सपकाळवासियांनी मोठा जल्लोष साजरा केला. गावकऱ्यांनी भिकनचा खूप मोठा सत्कारही केला. एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसणारं गाव आणि दुसरीकडे या यशाने निर्माण केलेला एक मोठा आशेचा किरण. हा जल्लोष केवळ एका परीक्षेतील यशाचा नक्कीच नाहीये. हा एका पिढीने दुसऱ्या पिढीसाठी केलेल्या महाभयंकर संघर्षाच्या विजयाचा जल्लोष आहे. अगदी योग्य शब्द वापरलेत तुम्ही. या यशानंतर भिकननी जी प्रतिक्रिया दिली आहे ती खूप बोलकी आणि वास्तवाचे भान ठेवणारी आहे. भिकन म्हणाला की अभ्यासात सातत्य आणि संघर्षाची तयारी असेल तर यश नक्की मिळते. यातला संघर्षाची तयारी हा शब्द खूप महत्वाचा आहे. अनेकदा आपण यशाची स्वप्न पाहतो, पण त्यासाठी लागणाऱ्या संघर्षाची आपली तयारी नसते. संघर्ष टाळायचा नाहीये, तर त्याला सामोरे जाण्याची, तो पचवण्याची मानसिक तयारी ठेवायची आहे. आणि भिकणने आपल्या यशाचे श्रेय देताना अत्यंत नम्रपणे आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा उल्लेख केला आहे. होय, तो पुढे म्हणतो की आई-वडील निरक्षर असले तरी त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. आम्ही शिकलो नाही, पण तुम्ही शिकून मोठे व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. आईच्या अपंगत्वानंतरही वडिलांनी आम्हाला काहीच कमी पडू दिले नाही. या शब्दातून हे स्पष्ट होते की हे यश जेवढं भिकणच्या बौद्धिक क्षमतेचे आणि अभ्यासाचे आहे, त्याहूनही कितीतरी अधिक पटीने त्या निरक्षर आईवडिलांच्या अथांग त्यागाचे आणि विश्वासाचे आहे. तो विश्वास जो त्यांनी सलग 4 वर्ष अपयश येऊनही आपल्या मुलावर दाखवला. अगदी बरोबर.
तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? ही गोष्ट ऐकायला खूप प्रेरणादायी वाटते, एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच वाटते. पण प्रत्यक्ष आयुष्यात या सखोल चर्चेचा आपण कसा अन्वयार्थ लावायचा? हा केवळ एका गावाचा किंवा एका कुटुंबाचा प्रश्न नाहीये, तर हा आजच्या काळात जगणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाचा धडा आहे. अगदी बरोबर. ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी यातून मिळणारा सर्वात मोठा टेकअवेअर म्हणजे आपला स्वतःच्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपण आज अशा जगात जगत आहोत जिथे माहिती आणि संसाधनांचा अक्षरशः महापूर आहे. इंटरनेटवर एका क्लिकवर जगातील सर्व ज्ञान उपलब्ध आहे. तरीही समाजातील एक मोठा वर्ग अनेकदा माझ्याकडे या सोयीसुविधा नाहीत, मला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही किंवा माझी परिस्थिती चांगली नाही अशा तक्रारी करत असतो. हो, आपण खूप सहजपणे परिस्थितीला दोष देतो. आपण अनेकदा आपली जबाबदारी परिस्थितीवर ढकलून मोकळे होतो. एक्सक्यूज कल्चर म्हणजे कारणे सांगण्याची जी एक सवय आपल्याला लागलेली असते, त्यावर भिकांची कथा हा एक मोठा आघात आहे. म्हणजे एकीकडे सर्व सोयीसुविधा असूनही सतत तक्रार करणारे लोक आणि दुसरीकडे काहीच नसताना सर्वस्व पणाला लावणारे भिकनसारखे तरुण. होय, भिकांची कथा हा एक आरसा आहे. ज्या कुटुंबात 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे, जिथे आईला अपंगत्व आले आहे, जिथे वडील दुसऱ्याच्या शेतात सालगडी आहेत, तिथे कोणतीही आधुनिक सोय नसताना एका तरुणाने देशातील सर्वात अवघड परीक्षा क्रॅक केली. हे खरोखरच थक्क करणारं आहे. ही कथा शिकवते की परिस्थिती कोणतीही असो, उद्दिष्ट जर लक्ष्य स्पष्ट असेल आणि त्याला जिद्दीची जोड असेल तर कोणतेही शिखर गाठता येते. या पूर्ण प्रवासात सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी हाच खरा गेम चेंजर ठरला आहे. नक्कीच. 4 वेळा पडल्यानंतर, 4 वर्ष स्वतःला एका बंद खोलीत कोंडून घेतल्यानंतर 5व्यांदा पुन्हा त्याच उमेदीने उभे राहणे हेच खऱ्या यशाचे गमक आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा संघर्षाची गाथा पाहिली जी मानवी इच्छाशक्तीच्या कक्षा किती रुंदावू शकतात याचे जिवंत उदाहरण आहे. बिकन रोजेकर आणि त्यांच्या कुटुंबाचा हा प्रेरणादायी प्रवास हे सिद्ध करतो की जगात अशक्य असे काहीच नसते. काहीच अशक्य नसतं. परिस्थिती कधीच माणसाला हरवू शकत नाही जोपर्यंत माणूस स्वतःहून हार मानत नाही. या कुटुंबाच्या अफाट जिद्दीला, त्या वडिलांच्या कष्टाला आणि त्या आईच्या आशीर्वादाला खरोखरच सलाम. अगदी मनापासून सलाम. ही अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपण न्यूज 18 मराठी आणि लोकमत या वृत्तसंस्थांचेही आभार मानले पाहिजेत, ज्यांच्यामुळे ही सकारात्मक आणि ऊर्जा देणारी कहाणी आज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचू शकली. जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे सोडून जायचा आहे. नक्कीच सांगा. आज आपण भिकांच्या यशाबद्दल खूप अभिमानाने बोलतोय, त्याच्या संघर्षाचे गोडवे गातोय, कारण त्याने 5व्या प्रयत्नात बाजी मारली आणि तो यशस्वी ठरला. हो. प्रतिभावान आणि संवेदनशील अधिकारी गमावले असतील? बापरे, हा विचार खरंच खूप अस्वस्थ करणार आहे. होय, असे अनेक तरुण असतील ज्यांच्याकडे भिकंडसारखी जिद्द होती, बुद्धिमत्ता होती, पण कदाचित त्यांच्या पालकांकडे 5व्या प्रयत्नापर्यंत आधार देण्याची आर्थिक किंवा मानसिक क्षमता नव्हती, किंवा सामाजिक दबावामुळे त्यांना आपली स्वप्न अर्धवट सोडावी लागली असतील. तसेच यातून आणखी एक प्रश्न उभा राहतो, शिक्षणाचा खरा अर्थ काय आहे? फक्त मोठमोठ्या डिग्री मिळवणे हाच शिक्षणाचा उद्देश आहे का? नाही, अजिबात नाही. की भिकंडच्या निरक्षर आईवडिलांनी दाखवली तशी अतूट मानसिकता, दूरदृष्टी आणि हार न मानण्याची प्रवृत्ती निर्माण करणे हा खऱ्या शिक्षणाचा उद्देश आहे? खरंय. ज्यांनी कधी शाळेची पायरी चढली नाही, त्यांनी समाजाला शिक्षणाचे सर्वात मोठे मूल्य शिकवले आहे. यावर नक्की विचार करा. हा प्रश्न खरंच झोप उडवणारा आणि आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. शिक्षणाचे खरे मूल्य प्रमाणपत्रात नसते, तर ते जगण्याच्या संघर्षात असते, हेच यातून सिद्ध होते. या सखोल विचारमंथनासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह, त्याच्या सखोल विश्लेषणासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सकारात्मक रहा, परिस्थितीशी 2 हात करत संघर्ष करत रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सतत काहीतरी नवीन शिकत रहा.